घेता येतं का? हॅलो गाईज, आम्ही चाललेलो आहे अंदमान निकोबारला. सकाळचे आता 5 वाजलेले आहेत. 3 वाजता उठून एवढं सगळं उरकलेलं आहे. ह्यांना सुद्धा घेतलेलं आहे. हाय करा. आम्ही यांना सोडायला चाललेलो एअरपोर्टला. आम्ही यांना एअरपोर्टला सोडायला चाललेलो आहे. आणि ही दृश्य आहे हे उंदाट. तिला आम्ही अडवणार आहे, जाऊन काय देणार नाही. त्या मम्मीचा व्हिडिओ चांगला करतोय. अरे ज्या ज्या व्हिडिओ मध्ये मी आलोय ना त्या व्हिडिओला व्ह्यूज किती गेले तुला माहिती आहे का? विचार मम्मीला. तर आता चाललो आहे एअरपोर्टला. तिथे गेले की ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. माहिती आहे रताळ. अरे आला पाहिजे ना भाऊ, नॅचरल काय ना तिकडं बघितलं तर पुढं जाईल. मामा एअरपोर्टला जायचंय मोबाईल मध्ये जसा. त्याच्याकडनं सेटलमेंटच व्हायला. हो मामी, आता मी तर काय सांगत होतो ते काय रेकॉर्ड वगैरे नाही केलं. ते नाही केलं. नाही. ते नाही केलं. तालुक्यात हाय गाईज, तर आम्ही एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. मी आलो यांना सोडायला. मी काय चाललो नाही यांच्यासोबत. यांनी काय मला न्यायचं प्लॅनिंग केलेलं नाही. तुम्ही आले नाही, आम्ही तुम्हाला नेत होतो. नाही म्हणले आम्ही गोव्याला जाणार आहे. हिला तर काय मी जाऊन देत नसतो, एअरपोर्ट वरून रिटर्न येत असतो. या का पाहिजे मोकार गणित फसायचं. पकडणार पडत ते दाखव नाही. चलो चला, आता चेकिंगला बॅग वगैरे द्यायचे आम्हाला. हाय गाईज, तर आता आम्ही बसलेलो आहे प्लेनमध्ये. आम्हाला आमची सीट भेटलेली आहे. त्रिशाला विंडो सीट भेटलेली आहे. ती खूप खुश आहे, तिला विंडो सीट भेटलेली आहे. तर आता 7:45 वाजत आलेले आहेत. तर 7 वाजता फ्लाईटला टेकअप. तर भूक लागली का तुला? हाय गाईज, तर आता आम्ही पोहोचलेलो आहे बेंगलोर एअरपोर्टला. हॅलो गाईज, आय एम कमिंग. तर आता आम्ही नाश्ता करतोय. नाश्त्यासाठी हॉटेल शोधतोय. तिथे भरपूर असे हॉटेल आहेत. तर इथे शोधतोय आता काय आम्हाला खायचे वगैरे ते. भेटते का? शोधतोय. इधर क्या गो पिझ्झा है इधर. तुम्ही बघू शकता इथे सगळे हॉटेल्स वगैरे आहेत. एअरपोर्टच्या इथेच आहे. तिथे सगळे हॉटेल वगैरे. आम्ही नाश्ता करायला बसलेलो आहे. सगळे मेनू बघतात आहे काय घ्यायचंय. तर आता ठरवतो आता काय घ्यायचंय. काय
छोले भटुरे, पाव भाजी. आम्ही इथं आलो होतो. इथे बघू शकता तुम्ही काय काय मेनू आहे. कसं मग एवढं परिणाम होतो आता कुठं असते तर बँगलोर कुठे होते 238 पण एक वडापाव 138 रुपयाला एक वडापाव आहे इथं. 238 ला एक. अहो गॅसचा परिणाम झालाय मान्य इतकं नाही का? तर सांग काय हाय गाईस, मेनू ठरलेला आहे. मी घेतलेली आहे पावभाजी, त्रिशाने घेतलेली आहे पावभाजी. आता आमची ऑर्डर केलेला गेलेली आहे. जेवण नाश्ता वगैरे करून आता परत आम्ही जाणार आहे बँगलोर एअरपोर्टला. तिथून आमची फ्लाईट आहे 12:30 वाजता अंदमानची. तर आता पटपट नाश्ता करून आम्ही जाणार आहे. काय घेतलं तुम्ही नाश्त्याला? विसरलं आलू भटुरे नाही छोले भटुरे छोले भटुरे. आणि मित्रांनो ऐका बेंगलोरला आलो माहिती आहे इराणचा युद्ध चालू आहे पण इथं 208 रुपयाला एक वडापाव देतात. बघा चला आमचा नाश्ता आलेला आहे. आता आम्ही नाश्ता करून घेतोय. मी मागवलेली आहे पावभाजी. रेणुकानी मागवलेली आहे छोले भटुरे. किती मोठे. पावभाजी, त्रिशा पण पावभाजी. तुम्ही काय मागवलं? तुमचं नाही आलं अजून. सरप्राईज सगळ्यात शेवटी. ठीक आहे चला आम्ही करू का सुरुवात? खावा तुम्ही पण जरा तुम्ही पण खावा ना. केलं का चालू केलं का? कशी आहे टेस्ट? आमच्यापेक्षा स्पेशल बघू काय. या नाश्ता करायला आम्ही सगळं नाश्ता करतोय आता. खाऊ शकतेस टेस्ट एवढी खास नाहीये. ठीक आहे आता चालायचं. हाय गाईस आमचा नाश्ता झालेला आहे. आता चाललेला आहे फोटोशूट. गॉगलच नाही घातलं. जास्त फुल होईल ना सोडून टाकायचं लगेच. हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही चाललेलो आहे बँगलोर टू पोर्ट ब्लेअर. तर आता फ्लाईटमध्ये बसलेलो आहे. आता वाजलेले आहेत 11 वाजलेले आहेत. 12:30 वाजता फ्लाईट आहे. सगळे येऊस्तर वगैरे सगळे 1 तास तर जाणारच आहे. तिथल्या एअरपोर्टचं नाव माहिती आहे? वीर सावरकर इंटरनॅशनल एअरपोर्ट पोर्ट ब्लेअर. हा का? मला नाही माहिती. सावरकरांचं आपल्या सावरकरांचं नाव दिलेलं आहे. तर जोरात बोला, त्याने ऐकायला येणार नाही. आपल्या वीर सावरकरांचं नाव दिलेलं आहे पोर्ट ब्लेअरच्या एअरपोर्टसाठी. त्रिशा बोल आय एम व्हेरी एक्साइटेड. Very excited. इकडे बघा यांचं फोटोशूट चाललंय. हॅलो गाईज. मग त्रिशा कसं वाटतंय? काय मॅडम कसं वाटतंय? छान वाटतं ना?
take your seats for landing. Thank you. हाय गाईज, आम्ही पोहोचलेलो आहे आता अंदमान निकोबारला. तर फ्लाईट लँडिंग होती आहे, तर थोडंसं ते हळूहळू खाली जात आहे. 10 ते 15 मिनिटामध्ये आम्ही अंदमान निकोबारमध्ये असणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. ब्लर काय लागते काय नाही. गाईज, आम्ही पोचलो आहे अंदमान निकोबारला. सिर्फ सामान तर आता बॅगा घ्यायच्या आहेत. तर खूप अशी गर्दी आहे, किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. तुम्हाला दाखवते मी. नाही ना हीच आहे. नाही आपली सफारीची वेगळी ही आपली दिसते ते आपले उचलले. भागो भागो, लवकर जायचं आहे मला. खूप असे पॉईंट करायचे राहिलेले आहेत. इथं कसं संध्याकाळी लवकर होते, त्यामुळेच लवकर बंद होतं, त्यामुळे लवकर जायचं आहे.